आज सकाळी आपण पेपर घेतला होता नवोदयचा. त्या नवोदयचा पेपर तुमचे जे पेपर सॉल्व्ह करण्याची मेथड आहे ते पाहून मला असं वाटलं की काय करावं होतं आपण. म्हणजे पेपर सोडवताना एक मेथड असते. सोपी सोपी क्वेश्चन आधी करा, कठीण कठीण प्रश्न नंतर करा. तर तुम्ही काय केलं, सोपी तर चुकला, कठीण तर चुकला, त्यासोबत सोपी सुद्धा चुकवली. तर ठीक आहे, पहिला टाइम होता आपला ऑनलाईनचा, तर पेपर सोडवताना थोडी गडबड झाली असेल, पण पेपर व्यवस्थित सोडवायचा याच्यानंतर. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन काय होता, सिम्प्लिफिकेशनचा. तर 15 इंटिजर 1/2 मायनस 12/5 इंटू 5/8 प्लस 7 ब्रॅकेटमध्ये डिवाइड बाय 1 इंटिजर 3/4 ब्रॅकेट क्लोज इंटू 2. आता तुम्हाला सांगितलं काय होतं की जिथं जिथं मिक्स फ्रॅक्शन दिसते, सुरुवातीला क्वेश्चनमध्ये मिक्स फ्रॅक्शन दिसला त्याला इम्प्रॉपरमध्ये करून ठेवा. तर काय होईल, 50 to the 30 30 plus 1 31/2 मायनस 12/5 इंटू 5/8 प्लस 7 डिवाइड बाय 4 1 4 प्लस 3 7/4 इंटू 2 इक्वल झाला. नंतर आता बॉडमास, आपला बॉडमास काय म्हणते, पहिले ब्रॅकेट कोणता, इथं 2 ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये जो ब्रॅकेट असते तो पहिले सॉल्व्ह करायचा. काय, ब्रॅकेटच्या आतमध्ये जो ब्रॅकेट असते तो सुरुवातीला सॉल्व्ह करायचा. म्हणजे लहानवाला ब्रॅकेट काय आहे, हा. तर 7 डिवाइड करते का आपल्याला, नाही, मल्टिप्लाय 4/7. याला काय करायचं, उलट करायचं. 4/7 7 1 7 7 1 7 खालचा एक वरचा एक सारखे सारखे कटले. काय राहिलं मग, कटले म्हणजे कॅन्सल झाले. काय राहिलं, फक्त 4 राहिलं. तर इथं काय राहील, 4. एवढ्या ठिकाणी काय राहिलं, 4 राहिलं. लिहिला आपण तिथं 4. त्यानंतर आता काय, मल्टिप्लिकेशन करा की ऍडिशन करा. अगोदर मल्टिप्लिकेशन, तर मल्टिप्लिकेशन करून घ्या. तर मल्टिप्लिकेशन मध्ये खालचा आणि वरचा सारखा असेल तर काय होत असते, कॅन्सल होऊन जात असते. आता हा कॅन्सल होते का, नाही. तर भाऊ तयार करायचे. भाऊ कसे, 2 4 8 2 6 12 2 2 4 2 3 6. तर वर तर राहतं 3 आणि खाली राहणं बेटा 2. 3 into 1 3 1 into 2 2. तर वर तर राहतं 3 खाली राहलं 2 3/2. आता याच्या खाली 1 असते. कोणती मेथड लागणार, सीएम मेथड. कारण डिनॉमिनेटर सारखे नाही. डिनॉमिनेटर जर सारखे असते तर आपण डायरेक्ट केलं असतं. 3 into 1 3 प्लस 4 into 2 8/2 into 1 2 3 plus 8 11 11/2. तर फायनल ब्रॅकेटचा आन्सर आता बेटा 11/2. ब्रॅकेट काढून घ्या. इकडे हा इंटू 2 लिहून घ्या. बघा, पुन्हा तेच आहे, मल्टिप्लिकेशन आहे. खाली 1 असते तर खालचा आणि वरचा कॅन्सल. काय राहिलं, 11 into 1 1 into 1 म्हणजे 11/1. सीएम मेथड काय म्हणते, 31 into 1 31 मायनस 2 into 11 22/2 into 1 2 किती राहिलं, 9/2. ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर सी. समजलं. चला सेकंड नंबरचा क्वेश्चन. आता सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये दिला आहे की देअर आर 500 eggs इन अ बॉक्स. तर एका बॉक्स मध्ये किती अंडे म्हणते, 500. eggs इन अ बॉक्स किती आहे, 500. सेकंड नंबर तर दिला आहे की 3/25 गॉट ब्रोकन. 3/25 काय झाले, ब्रोकन झाले म्हणजे तुटले. कशात तुटले असेल, हे 500 मध्येच तुटले असेल. तर eggs ब्रोकन, किती ब्रोकन झाले, 500चे 3/25. 25 होता 25 25 होता 50 0 बच्चा कसा किती 60. तर 60 अंडे काय झाले, तुटले. मग शिल्लक किती राहिले, रिमेनिंग eggs 500 minus 60 440 झालं. नंतर आता
आपण म्हटलं काय होतं आता की 440 आपल्याला शिल्लक राहिले, तर शिल्लक राहिलेल्या अंड्यापैकी किती त्यानं हे केले 4/5 ऑफ द रिमेनिंग एग्स वेअर सोल्ड. तर एग्स सोल्ड किती पैकी विकले असतात 440 पैकी विकले असतात, तर किती विकले 4/5. तर 4/4 तर काय करत असतो आपण खालच्याला वरच्याला डिवाइड करत असतो. करा डिवाइड. 5 ला 5, 5 चा 40, 5 चा 40. काय शिल्लक राहिलं बेटा 88 into 4. काय 4 8 चा 32, 3 4 8 चा 32 plus 3 35. तर 352 एक्स काय झाले विकले. किती पैकी विकले 440 पैकी, कारण 60 अंडे तर फुटले होते आपले. तर एक्स लेफ्ट म्हणजे शिल्लक राहिले. तर किती शिल्लक राहिले, तर 440 मायनस 352 किती शिल्लक राहिले 88 एक्स काय राहिले शिल्लक राहिले. चला थर्ड नंबरचा क्वेश्चन होता आपला. थर्ड नंबरचा क्वेश्चन होता की सिम्प्लिफिकेशन करा. तर सिम्प्लिफिकेशन काय होतं 2.75 मायनस 1.25 प्लस 4.75 मायनस 3.80 हा प्रश्न होता. हा तर आपल्याला येथे हे काय डेसिमल नंबर आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन करायचे. तर पहिले काय दिला सबट्रॅक्शन, तर सबट्रॅक्शन करून घ्या. 2.75 मायनस 1.25 5 5 0 7 2 5 पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. 2 मायनस 1 1. आता पुन्हा प्लस करायचं, तर पॉइंट खाली पॉइंट, तिकडे काय 7 5, इकडे काय 4 प्लस केलं ते 0 प्लस 5 5 5 प्लस 7 2 पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. 1 कॅरी 6 आलं. नंतर मायनस 3.80 5 च्या 0 5 इधर किती राहील 12 12 मायनस 8 4 पॉइंट खाली पॉइंट, इथे किती राहील 5 5 मायनस 3 2. तर आपला आन्सर किती आला बेटा 2.45. पण ऑप्शन मध्ये आन्सर दिलेला आहे का नाही, तर ऑप्शन मध्ये दिला आहे आन्सर मिक्स फ्रॅक्शन मध्ये. तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये आन्सर दिला आपल्याला, त्याला काय करायला लागेल इम्प्रॉपर करायला लागेल, त्याची हे व्हॅल्यू काढायला लागेल. तर पहिला ऑप्शन दिला आहे ए. तर ए काय दिला आहे 2 इंटिजर 9/20. याचं इम्प्रॉपर व्हॅल्यू मिळेल 20 to the 40 40 plus 9 49/20. हा याला याचा साधा आन्सर कसं आहे ना डेसिमल नंबर मध्ये डिवाइड करायला लागते. 49 डिवाइड बाय 20 किती 20 to the 40 9 शिल्लक झाले 2.0 20 4 चा 80 10 शिल्लक झाले 0 25 चा 100. समजलं का किती आहे बेटा आन्सर 2.25. आपल्याला हेच पाहिजे होतं आणि आपलं पहिला याच्यात भेटलं म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर फोर्थ नंबरचं शारदा. शारदा काय केलं म्हणतोय एक नोटबुक विकत घेतलं, ठीक आहे. तर नोटबुकची प्राइस किती आहे 25.50. तर शारदा प्राइस ऑफ नोटबुक ले सर प्राइस ऑफ नोटबुक इज इक्वल टू 25.50 रुपीज. नंतर सेकंड काय दिलं आहे की शारदानं एक पेन विकत घेतला, तर प्राइस ऑफ पेन किती आहे 7.50 रुपीज. आता बघा तिने एकच नोटबुक घेतला होता, एका नोटबुकची किंमत दिली होती, इथं एकच पेन घेतला त्याची एका पेनाची किंमत दिली आहे. सो मग प्राइस ऑफ आता तिने काय म्हटलंय की 6 पेन्सिल विकत घेतल्या, किती 6 आणि किंमत किती याची दिली आहे ईच कॉस्टिंग. ईच म्हणजे ईच हा शब्द आलाय मराठीमध्ये प्रत्येक याला आहे. आता ईच म्हणजे काय असते प्रत्येकी. प्रत्येकी म्हणजे काय एका गोष्टीची किंमत. तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक पेन्सिलची किंमत दिली आहे तिनं 1.25. एका पेन्सिलची किंमत दिली आहे 1.25. आता किती करायची 6 ची मल्टिप्लाय बाय 6 किती ते 7.50 रुपीज. हा तर टोटल किती झाली बेटा टोटल प्राइस झाली हे बघायचं नाही. हा 0 0 0 0 हा 5 5 5 50.1 7 7 40 40 plus 6 22 2 2 4 किती आलं 40.50 रुपीज. आता
टोटल झालं 40.50 रुपीज. तिनं दुकानदाराला दिले किती मध्ये 50 रुपये. तर दुकानदार तिला वापस किती करा, तर अमाऊंट रिटर्न बाय शॉपकीपर. दुकानदाराला तिला किती वापस दिले, तर 50 रुपये म्हणजे 50.00 आणि आपल्याला झाले किती होते 40.50 मायनस करायला लागेल. किती येणार 9.50 रुपीज. 9.50 रुपीज समजलं. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन होता, खूप इझी प्रश्न होते ते तुम्ही चुकवले. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन होता 48.480 डिवाइड बाय 8 काय करायला लागते, डिव्हिजन करायला लागते. साध्या नंबरचे डिव्हिजन करा. साध्या नंबरचे डिव्हिजन किती येते, साधा नंबर म्हणजे डेसिमल पॉईंट नाही आहे असं समजायचं. काय डेसिमल पॉईंट नाही म्हणजे 48480 आहे. डिवाइड करा 8 ना. 8 6 जा 48, 0 आला, 4 खाली आला बेटा. जसा खाली आला त्याला 0 ला भाग द्या लागेल. भाग जात असेल तर भाग द्यायचा, भाग जात नसेल तर 0 ला भाग द्यायचा. तर 8 0 जा 0 4 हा 8 खाली आला, पुन्हा भाग द्यायला. 8 6 जा 48 0 हा 0 पुन्हा खाली आला बेटा. त्या 0 ला पुन्हा भाग द्यायला. 8 0 जा 0 झालं. तर आपला साधा आन्सर आला 6060. आता डेसिमल पॉईंट कुठे असते, प्रत्येक नंबरच्या शेवटी काय असते डेसिमल पॉईंट. लक्षात ठेवायचं, प्रत्येक नंबरच्या शेवटी काय असते डेसिमल पॉईंट. हा तर किती डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे 1 2 3. या डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहे 3 डिजिट. लिहिल्या आपण 3. इथे डेसिमल पॉईंट नंतर आहे का डिजिट, डेसिमल पॉईंट आहे का नाही म्हणजे 0. तर डेसिमल पॉईंट नंतर 0 डिजिट असतात. डिव्हिजन आहे म्हणून आपण काय करत असतो -3 - 3 झाला. आता हा जो 3 आहे हा पॉझिटिव्हचा आहे की निगेटिव्हचा एवढं सांगा. तर पॉझिटिव्हचा 3 म्हणजे काय असते लक्षात. पॉझिटिव्हचा 3 पॉझिटिव्ह म्हणजे ज्याच्यासमोर काय असते प्लसचं चिन्ह असते किंवा नसते, चिन्हच नसते. नो साइन म्हणजे काय झालं पॉझिटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे ज्याच्यासमोर मायनसचं चिन्ह असते. ठीक आहे ना. पॉझिटिव्ह म्हणजे ज्याच्यासमोर प्लसचं असते किंवा चिन्हच नसते, त्याच्यासमोर निगेटिव्हचं मायनसचं चिन्ह त्याला होतं आपण निगेटिव्ह. तर 3च्या समोर चिन्हच नाहीये. मग 3च्या समोर चिन्ह नाही म्हणजे कशात आहे काय पॉझिटिव्ह आहे. पण पॉझिटिव्ह जेव्हा असेल तर तेव्हा कुठं सांगत असतो आपण लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह असेल तर आपण डेसिमल पॉईंट इकडे सरकवतो, निगेटिव्ह असेल तर डेसिमल पॉईंट इकडे सरकवतो. आता डेसिमल पॉईंट कुठं होतं आपला तिथं. पॉझिटिव्ह आहे तर कुठे सरकावं लागेल इकडे. तर 3 डिजिट किती 1 2 3 आला इथं निघून गेला. तर 6.060. तर ऑप्शन नंबर आहे फर्स्ट नंबरचा ए नंबरचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 इझी क्वेश्चन आहे, सर्वात इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6 काय केलेलं आहे सर्व सॉल्व्ह करून दिलेलं आहे. 4137 डिवाइड बाय 1.75 इज इक्वल टू 2364. आता आणखी दिला आहे की 41.37 डिवाइड बाय 17.5 हे एवढं दिलेलं आहे. आपल्याला काय म्हणते की याच्यावरून याची व्हॅल्यू बघा, याच्यावरून याची व्हॅल्यू बघा. आता सिंपल मध्ये पहा की डेसिमल पॉईंट आहे पण असं समजायचं डेसिमल पॉईंट नाही आहे. मग काय दिसते रे 4137 डिवाइड बाय 175 4137 डिवाइड बाय 175 बरोबर. म्हणजे याची जर साधी व्हॅल्यू जर काढली आपण तर काय येणार आहे आन्सर तेच येणार आहे. तर कसं पहा 4137 डिवाइड बाय 1.75. आता डेसिमल पॉईंट आहे का इथं म्हणजे 0 डिजिट आहे. मायनस डिवाइड बाय मायनस डेसिमल पॉईंट आहे त्याच्यामध्ये किती डिजिट आहे 2 0 - 2 किती झालं बेटा -2. तर डेसिमल पॉईंट कुठे असते आपला इथं बरोबर. हा आता एक सिंपल गोष्ट बघायची सांगितली की पॉझिटिव्ह असेल तर कुठं सरकते इकडे, निगेटिव्ह असेल तर इकडे सरकते. पण आता ते कशासाठी असते. आता समजा आपण आन्सर काढत आहे तर आपल्याला दिलं आहे 0.6 डिवाइड बाय 4. अशावरून आपल्याला काय पहिले काय करायचं असते साधा आन्सर काढायचं असते बरोबर. साध्यावरून नंतर आन्सर काढायचं असते. तर तेव्हा आपण असं वापरतो. पण आता आपल्याला काय दिलं आहे आन्सर दिलेला आहे तर आन्सर वरून आपण कुठे चाललो साध्यावर म्हणजे रिटर्न चाललो वापस चाललो. जेव्हा वापस जातो तेव्हा काय करायचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं. तर
काय निगेटिव्ह आहे, तर इथं काय होईल +2. समजलं काय होईल +2 कुठं सरकत असते इकडे, तर 1 2. तर साधा याचा आन्सर किती आला बेटा 23.64. साधा याचा आला 23.64. साधा म्हणजे काय, तर 4137 डिवाइड बाय 175 किती आलं 23.64. आता काय आता याचं, तर डेसिमल पॉईंट नंतर किती आहे 2 मायनस डेसिमल पॉईंट नंतर 1 2 - 1 1 1 कशाचा आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, तो कुठे जात असतो इकडे. आता पहा साधं आलं होतं, साध्यावरून आपण आन्सरवर चाललो म्हणजे कुठं झाला इकडे जाणार, आन्सर आला 2.364. झालं ऑप्शन नंबर सेकंड नंबरचं बी. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय दिला आहे 1/10 प्लस 11/100 प्लस 111/1000. आता सिंपल गोष्ट आहे की काय डेसिमल फ्रॅक्शन दिलेला आहे, लाईट गेली. चला लाईट गेली आहे जाऊया. हा तर काय दिलं आहे की 1/10 प्लस 11/100 प्लस 111/1000. तर काय करायचं, ठीक डेसिमल फ्रॅक्शन दिलेला आहे. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे ज्याच्या अपॉनमध्ये 10 100 1000 अशा गोष्टी असतात त्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणतो. डेसिमल फ्रॅक्शन दिलाय तर आता काय करायला लागते डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करायला लागेल. डेसिमल नंबर मध्ये तर कसं होईल, काहीच नाही, ज्याच्या त्याचा नंबर खाली लिहायचा, वरचा नंबर ज्याच्या खाली लिहायचा लिहिला. सांगितलं होतं प्रत्येक नंबरचा भाग काय असते डेसिमल पॉईंट असते, इथं डेसिमल पॉईंट असते आपला. काय मोजायचे 0 मोजायचे, 0 मोजला आपण 1 0 आहे म्हणजे एक डिजिट कुठं जावं लागेल इकडे, तर कुठे इथं 0.1. दुसऱ्या ह्याच्यात वरचा नंबर जाता कसा लिहिला, डेसिमल पॉईंट कुठं असते इथं, किती 0 आहे 2 0 आहे, कुठं जावं लागेल इकडे, तर 1 2 डेसिमल पॉईंट संपला इथं. तिसरं 111/1000 111/1000 म्हणजे वरचा नंबर जाता लिहिला डेसिमल पॉईंट असते इथं 0 0 0 3 0 आहे 1 2 3 3 डिजिट सरका इकडे झालं. आता डेसिमल नंबरची ऍडिशन येते आपल्याला, पॉईंट खाली पॉईंट लिहा 0.1 पॉईंट खाली पॉईंट 1 1 0 पॉईंट खाली 1 1 1 0. जिथं रिकाम्या जागा आहे तिथं भरून घ्या. इथं एक रिकामी जागा होती, इथं 2 रिकाम्या जागा होत्या. 1 1 1 1 2 1 1 3 पॉईंट खाली पॉईंट 0.321. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन. 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, the next term of the sequence 15 18 24 33 15 18 24 33. अरे आता ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे, सोमाचा नंबर काढायचा आहे. आता जसं मी एक्झाम्पल दिलं 1 2 3 4 5 सोमर काय 6 येईल का, कारण प्रत्येक नंबर काय होतं 1 न वाढत आहे, प्रत्येक नंबर 1 न काय होऊन झाला वाढून झाला, इथं काय 6 येईल. तसंच सेम क्वेश्चन आहे, प्रत्येक नंबर काय होता ह्या 3 न वाढला, हा 6 न वाढला, हा 9 न वाढला, हा किती वाढला 12 न वाढला. तर 3 + 2 5 3 + 1 45. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 9 म्हणते की 7.7 plus 7.07 plus 7.007 plus 77.0007 सॉरी 0077 झालं. आता काय पॉईंट खाली पॉईंट, तर 7.7 पॉईंट खाली पॉईंट 07 इकडे 7 पॉईंट खाली पॉईंट 007 इकडे 7 पॉईंट खाली पॉईंट 0077 आणि इकडे 7 7. काय करायचे ऍडिशन, जिथं रिकाम्या जागा आहे तिथं भरून द्या. 7 इकडे काय 0 इकडे 0 0 इकडे 0 0 0 काही 7 7 7 14 1 8 आणि इथं 7 पॉईंट खाली पॉईंट 2 9 9 8.7847. ऑप्शन नंबर डी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 सर्वात इझी क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 10 काय होता की रमेश आहे मध्ये, रमेश जवळ किती दूध आहे 22.5. रमेश जवळ किती दूध आहे 22.5 लिटर है ना. नंतर रोहन जवळ मध्ये 20.2 लिटर दूध आहे, तर रोहन जवळ 20.2 लिटर दूध आहे. आता ह्या दोघांना काय करायचं आहे, एका हॉटेलमध्ये दूध द्यायचं आहे, तर दूध किती द्यायचं आहे 43.5. किती द्यायचं आहे 43.5 लिटर.
आणि त्याच्याजवळ आहे किती मग, तर दोघांची काय करायला लागेल, बेरीज करायला लागेल की दोघांजवळ आहे किती 5 + 2 7.8.2 आणि 4. एवढं दूध त्यांच्याजवळ आहे त्यांच्याजवळ आणि त्याला एवढं द्यायचं आहे झाला. तर काय नाही मायनस करायला लागेल, किती कमी म्हणून आलं 43.5 मायनस 42.7, तर काय आलं 0.8 लिटर. तर 0.8 लिटर काय झालं, दूध त्याला द्यायचं आहे. चला 11 नंबरचा क्वेश्चन काय दिला आहे, 11 नंबरचा क्वेश्चन दिला आहे की विच एक्सप्रेशन रिझल्ट इन अ व्हॅल्यू ऑफ ग्रेटर दॅन 1. खालीलपैकी कोणत्या याची व्हॅल्यू काय म्हणते, ग्रेटर दॅन 1 आहे. तर पहिला ऑप्शन दिला आहे 1/2 + 1/3. याची व्हॅल्यू किती पाहिजे, 1 पेक्षा जास्त असेल तर हा आपला ऑप्शन होऊन जाईल बरोबर वाला. तर आहे का पाहून घ्या, सीएम मेथड लागते. 1 × 3 3, 1 × 2 2, 3 × 2 6, 5/6. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा वरची व्हॅल्यू खालच्या व्हॅल्यू पेक्षा लहान असते तेव्हा व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. लक्षात ठेवायचं काय, जेव्हा वरची व्हॅल्यू खालच्या व्हॅल्यू पेक्षा लहान असते तेव्हा 1 पेक्षा, याचा आन्सर काय येणार, 1 पेक्षा लहान येणार म्हणजे 0 पॉइंट काहीतरी येणार. ठीक आहे, तर हे होणार नाही. सेकंड नंबरचा ऑप्शन आहे 1/2 मायनस 1/3. करा 1 × 3 3 मायनस 1 × 2 2, 2 × 3 6, काय आलं 1/6. वरची व्हॅल्यू लहान आहे म्हणजे 1 पेक्षा आन्सर काय राहील, लहान आहे. हे जमत नाही. सी नंबरचा आहे 1/2 × 1/3. इथं कोणती मेथड लागते, 1 × 1 1, 2 × 3 6. इथंही वरची व्हॅल्यू खालच्या पेक्षा काय लहान आहे, हे आन्सर होणार नाही. ऑप्शन नंबर डी काय आहे, 1/2 डिवाइड बाय 1/3. काय होत असते, डिव्हिजन जमत नाही आपल्याला, काय करायला लागते, मल्टिप्लिकेशन 3/1. 1 × 3 3, खालचं 2 × 1 2. वरची व्हॅल्यू काय झाली, मोठी झाली म्हणजे 1 पेक्षा काय झालं, आन्सर मोठं येणार आहे. इथे आन्सर येणार 1 पॉइंट समथिंग, 1.5 ते आन्सर इथं. आन्सर काय 1 पेक्षा मोठा आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी. 11 क्वेश्चन झाले. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन काय होता की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल टू 18. प्रश्न बरोबर वाचत नाही तुम्ही, काय करता, काय करून प्रश्न वाचताना आन्सर काउंट काही चुकीचा आन्सर काउंट करून देता. इथं दिला आहे नॉट इक्वल टू दिलेलं नाही, नॉट इक्वल टू दिलेला आहे, नॉट इक्वल टू 18. प्रश्न काय होता, पहिला ऑप्शन होता 12 + 8 - 2. तर 12 + 8 - 2 6, 12 + 6 18. हे इक्वल आहे, आपल्याला नॉट, हे आपला आन्सर होणार नाही कारण हे इक्वल आहे. आपल्याला नॉट इक्वल पाहिजे म्हणजे 18 पेक्षा कोणती व्हॅल्यू असेल तर चालते आपल्याला. सेकंड नंबर दिलाय 14 - 7 + 11. तर 14 - 7 किती झाले, 7 + 11 किती झालं 18. हे चालत नाही कारण हे इक्वल आहे. थर्ड नंबरचा 23 - 4 - 3 + 6. तर 24 सी नंबर होतं, तर 23 - 4 19 आलं आणि -3 3 + 6 9 आलं. तर 19 - 9 किती झालं बेटा 10 झालं. हे 18 चे इक्वल आहे का नाहीये म्हणजे हे आपला ऑप्शन होऊन जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिलं आहे, 100 × 3.7 = 2220 आणि इकडे दिलं होतं 222 डिवाइड बाय 37. आता मगाशी जसा क्वेश्चन केला आपण तसाच क्वेश्चन आहे, फक्त इथं काय 37. हा, तर काय करायचं, याला इकडे घेऊन जा 3.7. ह्याला लक्षात कसा, हा, तर 222 डिवाइड बाय 37. याच्यावर आपल्याला काय करायचं, याची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिले याचं साधा आन्सर काढा. साधा आन्सर कसं निघेल, रिव्हर्स मध्ये जावं लागेल. तर रिव्हर्स मध्ये जाताना काय करायचं, किती डेसिमल पॉईंट नंतर 0 डिजिट, डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट, 0 - 1 -1. आता -1 आहे तर काय येणार आहे, +1 होईल. +1 झालं तर काय होते, +1 झालं तर डेसिमल पॉईंट इथं असते आपला, तर कुठे जाईल, इथे 60.0 बरोबर. हा, तर साधा आन्सर झाला बेटा आपला 60. आता त्याच्यानंतर 222 डिवाइड बाय 37. डेसिमल पॉईंट नंतर 0 आहे, इथं डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. 0 - 1 -1, तर -1 चा पॉझिटिव्ह 1 होऊन जाईल. इथं असते कुठे जाईल, इकडे जाईल. हा, ठीक आहे. हा, नंतर 222 डिवाइड बाय 37 आहे. तर साधा आन्सर आपल्याला माहिती आहे किती आहे, 60 आहे. आता डेसिमल पॉईंट नंतर 0 -0 डेसिमल पॉईंट नंतर 0 म्हणजे आन्सर किती आहे, 60. तर 13 चा आन्सर काय,
ऑप्शन नंबर बी. त्यानंतर सोमर क्वेश्चन नंबर 14. तर क्वेश्चन नंबर 14 ला 3/4 ऑफ 144 is how much greater than 2/3 of 96. 2/3 of 96 म्हणजे हे जे आहे हे याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे म्हणते. कितीनं जास्त आहे काय करायला लागेल, ते पहिले ह्याची व्हॅल्यू काढायला लागेल, नंतर ह्याची व्हॅल्यू काढायला लागेल, नंतर ती प्लस काढायला लागेल. तर 3/4 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 144 किती येणार 2, इथं येणार 7 2, इथं येणार 1, इथं येणार 36. तर 36 into 3 किती होते बेटा 90 साहित्य 108. आणि इथं किती येणार 3 1 3 3 3 12. काय करायचं 2/3 into 96. तर 3 1 3 3 3 9 3 2 6 2 into 32 64. तर 108 64 पेक्षा किती जास्त आहे. सबट्रॅक्शन करा 108 minus 64. 8 मधून 4 गेला 4, 10 मधून 6 गेला 4, किती जास्त आहे 44 न. क्वेश्चन नंबर 15 होता सिम्प्लिफिकेशन. क्वेश्चन नंबर 15 दिलेला आहे सिम्प्लिफिकेशन चा सिंपल क्वेश्चन आहे. काय 6416 6416 64 झाला आणि सिम्प्लिफिकेशन दिला 16 चा. सरळ भाव तयार करा. 8 येणार इथं किती येणार 320832. पुन्हा 4 इथं 160416. पुन्हा 2 इथं येणार 80208. इथं येणार 1, इथं किती येणार 40104. तर आन्सर किती आला 40104. आपला आन्सर किती आला बेटा 40104. कारण 40104 वरत आहे खाली काय 1 आहे म्हणजे 40104 डिवाइड बाय 1 40104. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन होता भरपूर जणांचा चुकला. 3/4 प्लस 4/5 प्लस 8/25. 8/25 काय करायला लागते सीएम मेथड. यानं तर 3 into 5 15 प्लस 4 into 4 16 4 into 5 20 प्लस 8/25 है ना. 15 प्लस 16 31 31/20 प्लस 8/25. आता पुन्हा सीएम मेथड 31 into 25 किती होतं 25 2 म्हणजे तो 77 0 प्लस 160 अपॉन किती 500. तर 7750 प्लस 160 किती येणार 0 11 1 9 7 7910 500. 0 0 कॅन्सल झालं. तर काय आलं 791/50. 791/50 झालं. आता 0 0 कॅन्सल केलं तर काय आलं 791/50. डिवाइड हे करायचं काय डिव्हिजन करून घ्या पटकन. 791/50 51 ला 50 किती राहिलं बेटा 291 किती राहते 55 चा. एक मिनिट काय चुकला होता. एक मिनिट 5 15 प्लस 4 16 16 5 20 20 8 15 25 16 31 31 20 8 25 25 ओके आणि 25 सॉरी इथं थोडी मिस्टेक झाली आपली. हां 25 25 2 25 75 2 77 775 येते फक्त. तर 775/1 तर किती येते 5 7 7 13 1 9 900/500. बस याने डिवाइड करायचं तर काय 935 डिवाइड बाय 500 बरोबर ना. हां तर 500 ने डिवाइड करा 500 वजा 500 मायनस किती येते 435 कितीचा पॉईंट झाले 0 किती 508 चा 4000 किती येते 350. हां किती येणार अजून. हां तर 1.8 वाला आपल्याला एकच ऑप्शन दिसून आला. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए मध्ये काय दिलं 1.870. ठीक आहे ना. पूर्ण काढायचं काम नसते आपल्याला डायरेक्ट काढायचं असते. चला त्यानंतर 3.65 दिलेलं आहे 3.65 into 0.5 आणि किती दिलेलं आहे इज इक्वल टू 1.825. याच्यावर आपण व्हॅल्यू काढायची 365 into 0.5 ची. कशी निघाल रिव्हर्स जायचं 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इथं 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू आहे म्हणजे काय प्लस करावं लागेल किती 3. तर काय असते पॉझिटिव्हला 3 आहे तर काय होईल निगेटिव्हला 3 कुठं जाईल इथं येऊन जाईल. हे झालं साध्याचा आन्सर. साध्याचा आन्सर म्हणजे
365 इंटू 5चा आन्सर किती आला 1825. आता साधा आन्सर काढलं. आता साधा आन्सर काढल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, याचा आन्सर काढला तर किती, डेसिमल पॉईंट नंतर 0 प्लस डेसिमल पॉईंट नंतर 1, 0 प्लस 1 1. कुठे जावं लागते, इकडे डेसिमल पॉईंट कुठं असते, इथं, कुठे इथं. 182.5 ऑप्शन नंबर ए. 17 ऑप्शन नंबर ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 दिलाय सिम्प्लिफिकेशन. क्वेश्चन नंबर 18 काय दिलाय, सिम्प्लिफिकेशन. काय दिलाय, 24 प्लस 6 मायनस 5 मायनस 2 4 मायनस 3 ब्रॅकेट क्लोज. पहिले कोणता ब्रॅकेट, लहान ब्रॅकेट. बॉडपास काय म्हणते, बॉडपास म्हणते पहिले लहान ब्रॅकेट ब्रॅकेट. तर ब्रॅकेट कोणता, लहान ब्रॅकेट. 4 मायनस 3 1. तर इथं काय येऊन जाईल 1. 4 मायनस 3 जागी 1 इंटू 1. 2 इंटू 1 2. 5 मायनस 3 2 3. ब्रॅकेट निघून जाईल. 6 मायनस 3 3 झालं, ब्रॅकेट निघून जाईल. 24 प्लस 3 27. काहीच करायचं कारण तर एकदम इझी क्वेश्चन आहे. 27. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय दिलाय, सेम. मग आता 1 2 4 8. इथं किती, आता मला सांगा, एकच्या नंतर काय 2, 2चं काय 4, 4च्या नंतर 8. सिंपल गोष्ट आहे, लॉजिक लागते. 1च्या डबल 2, 2च्या डबल 4, 4च्या डबल 8, 8च्या डबल 16. कोणती सिरीज चालू आहे, मल्टिप्लिकेशनची. 2च्या डबल 4च्या डबल 8च्या डबल 16च्या डबल किती येणार 32. चला 20 नंबरचा क्वेश्चन. 20 नंबरचा क्वेश्चन दिला की द प्राइस ऑफ 12 kg पोटॅटो इज 360. तो 12 किलोग्राम पोटॅटोची प्राइस किती दिली आहे, 360 रुपीज. लक्षात घ्या, प्राइस कितीची दिली आहे, 12 किलोची. आपल्याला काय करायला लागेल, 1 किलोग्राम पोटॅटोची. 1 किलोग्राम पोटॅटोची प्राइस करताना काय करत असतो आपण, डिवाइड. शिकवलंय की एका गोष्टीची प्राइस करताना काय करायचं, डिवाइड. तर 360 डिवाइड बाय 12 किती आलं, 32 36. तर 1 किलोग्राम पोटॅटोची किती आली, 30. आता आपण याच्यावर किती किलोग्राम पोटॅटोची करू शकतो, तर 1 किलोग्राम पोटॅटोची किती निघाल, मल्टिप्लाय. 1 किलोची करायची असेल तर डिवाइड, एकापेक्षा जास्तीची करायची असेल तर मल्टिप्लाय. तर 8 किलोग्राम पोटॅटो, तर 8 इंटू 30 किती आलं, 240. 240 ऑप्शन नंबर बी. त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन एकदम इझी, भरपूर वेळा घेतलाय. काय क्वेश्चन, 9680 इंटू 10 इंटू 14 इंटू 0 इंटू 8. सर्व ठिकाणी मल्टिप्लिकेशन दिसून आलं बेटा, आणि मल्टिप्लिकेशन 0 दिसून आलं, म्हणजे याचा आन्सर काय, सरळ सरळ 0. का, कारण 0 न कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय असते, सिंपल. एक एक्झाम्पल देतो, आन्सर कसं 0. एक्झाम्पल देतो, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 0. पाहूया, 0 इंटू 3 0, 0 इंटू 3 0 इंटू 2 0, 0 इंटू 1 0. म्हणजे पहा 1 इंटू 2 2 इंटू 3 6, 6 इंटू 0 0. तर कोणत्याही डिजिटला जर आपण 0 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर असते 0. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, 3 4 6 9 30. सेम सिरीज वाला क्वेश्चन आहे. काय आहे, किती वाढलं 1, किती वाढलं 2, किती वाढलं 3, किती वाढलं 4, इथे किती वाढलं 5. 13 प्लस 5 18. चला क्वेश्चन ऑप्शन नंबर काय आहे, ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23 काय दिलं आहे, 4854.3 डिवाइड बाय 3.3. आन्सर आहे 1471. नंतर दिलेला आहे 48.543 डिवाइड बाय 33. याचा आन्सर काय बोलते, तर काय करायचं, रिव्हर्स जायचं. डेसिमल पॉईंट नंतर 18 काय मायनस, डेसिमल पॉईंट नंतर 18 काय 1 मायनस 1 0. काहीच नाही केलं, साधा आन्सर काय ते येते 1471. आता डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट आहे, डेसिमल पॉईंट नंतर काहीच नाही म्हणजे 0 आहे. 3 मायनस 0 3. कुठे जा लागते, डेसिमल पॉईंट इथंच टॅबला, तर कुठेही इथे 1.471 ऑप्शन नंबर ए. थोडसा आपण फाईट घेत आहे, व्हिडिओ रिपीट पाहायचा. विच वन इज द स्मॉलेस्ट नंबर. हा क्वेश्चन तर 2-4 मुलांनी चुकवला. काय 24 नंबर, खालीलपैकी कोणती संख्या स्मॉलेस्ट आहे म्हणते, खालीलपैकी कोणती संख्या स्मॉलेस्ट आहे. पहिला ऑप्शन आहे 7413, दुसरा ऑप्शन आहे 7130, तिसरा ऑप्शन आहे 7985 आणि चौथा ऑप्शन आहे 7545. अरे कोणती संख्या लहान आहे, 7130. चला समजा ऑप्शन नंबर बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 काय दिलं आहे, कॉस्ट प्राइस ऑफ 12 पॅकेट ऑफ बिस्किट. तर 12 पॅकेट बिस्किटची कॉस्ट प्राइस किती आहे, 348 रुपीज. नंतर काय म्हटलं की 8 पॅकेटची प्राइस काय राहील,
तर पहिले एक पॅकेटची करा. एक पॅकेटची प्राइस काय डिवाइड करावं लागेल. तर 348 डिवाइड बाय 12. 24 नंतर 8 एक मिनिट 24 10 8 किती आलं 29. तर 29 किती आलं एका पॅकेटची झाला. तर आता किती पाहिजे 8 पॅकेटची पाहिजे. तर 8 पॅकेटची प्राइस किती येणार. 8 पॅकेटची प्राइस का 29 इंटू 8 8 9 7 2 2 8 60 60 प्लस 7 23. तर 232 रुपीज किती पॅकेट झाली. हा 8 पॅकेटची प्राइस. तर पेपर एकदम इझी होता. पेपर जमला नाही पुन्हा सॉल्व्ह करा. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करा. ठीक आहे. कोणता क्वेश्चन समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा. आपल्याजवळ वेळ नव्हता त्याच्यानं आपण काय केलं थोडंसं फास्ट घेतलंय. ठीक आहे चला.